तर नमस्कार मंडळी. आपली आवडती मालिका म्हणजेच जुआलिया गाडगं ही मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली आहे. आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण आता या दामिनीचं जे काही सत्य असतं, तिने इतके वर्ष जे काही कांड केलेलं असतं ते कांड आता एक एक करून बाहेर येत असतं. तर मग आता सगळ्यांना प्रश्न पडलाच असेल की आता आज नक्की काय समोर येणार आहे, आज नक्की कोणता मोठा खुलासा होणार आहे. तर आज मात्र इतके दिवस ती दामिनी सावीला जे काही विष कालून खायला घालत होती, त्या विषाचं सत्य आता धैर्यासमोर आलेलं असतं. आणि यातही सावी पोलीस बनून ती त्या महिलेला भेटायला गेलेली असते आणि मात्र आता ती तिथेच येऊन बेशुद्ध पडते आणि त्यामुळं सगळ्या पोलिसांनी मिळून सावीला हॉस्पिटलमध्ये नेलं असतं. आता सावीला हॉस्पिटलमध्ये नेले त्यामुळे तिच्या घरी तर फोन येणारच आणि आता त्या पोलिसांनी आता धैर्याला ते हॉस्पिटलमध्ये बोलवून घेतलेलं असतं आणि आता धैर्य हॉस्पिटलमध्ये येत त्याला तिथे खूप मोठा असा खुलासा पाहायला मिळणार आहे. तर मग आता तो खुलासा काय आहे आणि इतकं सगळं म्हणजे धैर्याला कसं काय कळतं आणि ही सावी पोलीस बनून नक्की कोणाला भेटायला गेली होती आणि ती पोलीसच का बनली, हे सगळं आता आपल्याला या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हे सगळं कसं होतं हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर मग आता आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की दामिनीने ते दुधात विष टाकलं होतं आणि ते आता सावी प्यायलेली असते. त्यामुळे आता ते विष तिच्या पोटातलं जातं, ते तिला कसंही बाहेर काढायचं असतं. त्यामुळे आता या सावीने आयडिया केलेली असते. तिने मिठाचं पाणी करून ते पिलेलं असतं आणि तिला आता खूप अशा उलट्या झालेल्या असतात आणि त्या उलट्यामुळे दूध सगळं बाहेर पडलेलं असतं. पण अजूनही तिला तो त्रास होतच असतो. आता त्या सगळे इथे बोलत असतात तेव्हाच मात्र आता घाईघाईने दामिनी कुठेतरी चालले हे त्यांना कळत असतं. म्हणजे ती घाईघाईने इतकं काय करते, काय करायला चालली हे त्यांना पाहायचं असतं. तर दामिनी तिच्या रूममध्ये आलेली असते आणि ती रूममध्ये जाऊन 100% कोणाला तरी कॉल करणार हे सावीला माहितीच असतं. त्यामुळे आता सावी लगेच रूममध्ये येते. ह्या तिघेसुद्धा येतात आणि सावीने जे माईकचे कॉर्ड लावलेले असतात ते आता ते कॉर्ड लावते आणि जिथे काय म्हणजे दामिनीचं जिथे काय बोलणं चालू आहे हे आता सावीला कळलं असतं. आता या दामिनीने नानांना कॉल केलेला असतो. नानांना तिने जो कोणी म्हणजे पराग आणि ह्यांनी जो कॉल केला होता ड्रायव्हरचा नंबर मिळून म्हणजे गाडी मालकाचा नंबर मिळून, तो नंबर नक्की कोणाचा आणि तो कॉल त्या गाडी मालकाला कोणी केला होता हे आता तिने शोधायला लावलेलं असतं. आता ते नानांना माहिती काढतात. नानांना कळतं की ते एका मुलाने काढले म्हणजे त्यांच्याच एरियामधला तो मुलगा असतो आणि त्या मुलाचं नाव असतं पप्प्या गायकवाड. त्या पप्प्या गायकवाडनी त्याला म्हणजे गाडी मालकाला कॉल केलेला असतो. तर दामिनीला कळतं की पप्प्या गायकवाड ती त्याला ओळखत असते. पण ती विचार करते की ह्या पप्प्याला एवढं काय म्हणजे त्याला काय महत्त्वाचं आहे, तो काय याचा कधी इंटरेस्ट घेतो, याला मधुसूदनाच्या खुनाबाबत तर काय माहितीच नाही आहे आणि तो काय एवढा इंटरेस्ट घेतो. आणि नाना बोलले होते की जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा हा नव्हताच घरी, त्याच्या बहिणीचं कोणाचं तरी लग्न होतं त्यामुळे तो लग्नाला होता, तो घरी नव्हता. पण मात्र फोन कोणी केला आणि त्याच्या नंबरवर तो फोन कोणी गेला हा आता सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. म्हणजे दामिनीला प्रश्न पडलेला असतो. पण मात्र आता ह्या गोष्टी मागचा मास्टर माइंड तर सावी असते. सावीला सगळं माहिती असतं. सावी म्हणजे बरोबर तिच्या पुढे असते पण सावीच्या पुढे 4 पावले ही दामिनी उभी असते. आता या दोघी खुश होतात म्हणजे नीता आणि अवंती सावीला विचारतात, सावी आपण तर फोन परागच्या फोनवरतून केला होता पण पप्प्या गायकवाड कोण आहे, पप्प्या गायकवाडचा नंबर कसा काय आला. तर सावी बोलते की मला माहिती होतं दामिनी मॅडम तो नंबरची चौकशी वगैरे करणार आणि त्यानं हे नक्कीच जाणून घेतील म्हणून मी परागला सांगितलं होतं की दुसरा कोणाचा तरी नंबर आण. आता मग त्याने नंबर आणलेला असतो, ते बोलतच असतात. पण आता सावीला मात्र चक्कर येत असते कारण त्या विषाचा प्रयोग आता तो झालेला असतो आणि ती आता म्हणजे पसरलेलं असतं विष सगळीकडे. त्यामुळे आता सावीला सारखी चक्कर येत असते आणि उलट्या वगैरे होत असतात. तिच्या घशात सुद्धा खूप दुखत असतं. पण मात्र आता तिथे नीताला खूप वाईट वाटतं कारण नीतासमोर तिने ते दूध प्यायलं आणि नीतासमोर असून सुद्धा नीताला काही करता येत नव्हतं. त्यामुळे नीता आता स्वतःलाच दोष देताना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आता मग रीना आणि परागला सावीने बोलवलेलं असतं. त्यामुळे आता हे दोघे तिथे आलेले असतात आणि हे दोघे तिथे येतात आणि मग आता मांजरीसारखी आडवी त्यांना इरा झालेली असते. आता इरा त्यांना तिथे 50 प्रश्न आता विचारताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांना इरा विचारते की तुम्ही इथे कशाला आलेत, आता काय आलं, आजचं काही काम आहे. तर मग आता पराग तिला बोलतो की आम्ही आमच्या मैत्रिणीला भेटायला आलं आहे म्हणून. असं तिला खोटं सांगून तो ते खूप नाटक करतो, रडतं वगैरे. त्यामुळे आता या हिराला त्याच्यावर विश्वास बसतो आणि मग या हिराने आता त्यांना सोडलेलं असतं. मग आता हिरा आणि पराग सावीच्या रूममध्ये आलेले असतात आणि ते सावीला अशा अवस्थेत पाहतात. आता त्यांना सुद्धा प्रश्न पडतो की सावीला नक्की काय होतंय, ते त्यांना विचारतात.
मग आता नीता आणि अवंती त्याला जे काही घडलेलं असतं ते सगळं आता त्यांना सांगितलेलं असतं. त्यांना सुद्धा धक्का बसतो. दामिनी मॅडमचं नक्की काय चालू आहे, ते एक सत्य लपवण्यासाठी दुसरा खून करताय आणि त्यांचं हे प्रकरण आपल्याला लवकरात लवकर उघडकीस आणायला हवं, नाही तर सावीच्या जीवाला मात्र धोका असेल. आता सावीचा सुद्धा त्यावेळेस नाईलाज होता, त्यामुळे आता त्यांना सगळं म्हणजे नाईलाज असतं करायलाच लागणार. आणि त्या नाईलाजाने जर सावीचा जीव गेला तर त्यांना असं तिथे प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे आता त्यांना जे काही करायचं असतं ते लवकरात लवकरच करायचं असतं. आता सावी त्यांना विचारते, त्या बाईची तुम्ही चौकशी केली का? तर परागने सगळी चौकशी वगैरे केलेली असते. तर आता सावी त्याला बोलते की आता मलाच यायला लागेल, कारण तुम्ही दोघी जाऊन तर काय होणार नाही आणि तो ॲक्सिडेंट मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला, त्यामुळे मलाच काही ना काहीतरी करावं लागेल आणि मला तिथं असणं खूप महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे आणि त्या बाईला सावीलाच भेटायचं असतं. त्यामुळे आता सावी तर तयार झालेली असते, पण आणि नीता आणि अवंती खूप घाबरत असतात, कारण आधीच ते विष तिच्या अंगात गेले आणि तिला चक्कर आणि उलट्यासारखंच होत होतं. त्यामुळे त्या दोघी घाबरलेल्या असतात. पण सावी मात्र काय ऐकत नाही. सावी हट्ट करते आणि सावी बोलते की मला जाणं तिथं खूप गरजेचं आहे आणि ती आता त्यांची सगळ्यांची तिने परमिशन घेतलेली असते. आता त्यांना सुद्धा नाईलाज असतो, कारण आता सावीने तिच्या डोळ्यांनी ॲक्सिडेंट पाहिलेले आहे आणि जे काही करायचं आता ते सावीलाच करायचं आहे आणि ते लवकरात लवकर करायचे. त्यामुळे आता सावीच्या डोक्यात एक आयडिया आलेलीच असते. आता इकडे नीता आणि अवंती परागला सांगतात की सावीची काळजी घे, सावीला आज बरं नाही आहे, तिला कसं तरीच होतं आहे ना, आम्हाला खूप टेन्शन आले असं आता त्या परागला सांगत असतात. पण आता सावीचा प्लॅन असा झालेला असतो की ती रीनाचे कपडे घालते आणि रीना सावीचे कपडे घातलेले असतात. आता त्यांचा प्लॅन होतो आणि आता सावीने रीनाचे कपडे घालून आता ती परागसोबत बाहेर जाणार, म्हणजे त्या बाईच्या घरी जाणार असते. आता यांचा सगळा आता प्लॅन रेडी झालेला असतो. पण मात्र आता सावी जशी जशी घाईघाईने खाली येते तशी आता दामिनीसुद्धा तिकडनं येत असते आणि दामिनीला आता सावी धडकलेली असते. तर ती धडकते तेव्हा दामिनीचा फोन खाली पडलेला असतो आणि दामिनी जेव्हा पटकन फोन खाली उचलायला जाते तेव्हा सावी खूप घाबरते, कारण आता जर दामिनीनं पाहिलं तर खूप मोठा गोंधळ होईल, म्हणून सावीने आता तिथनं पळ काढलेला असतो. मग आता दामिनीला संशय येतो ही रीना का अशी पळते म्हणून, आणि ह्या मुलीला कळत नाही का ह्या इथं कधी आल्या, तिला ते आवडत नसतं. त्यामुळे आता दामिनी तिला थांब बोलते आणि दामिनी आता तिच्याकडे येत असते. दामिनी आता सावीला हातच लावणार असते, तेवढ्यात आता पराग आलेला असतो आणि परागने आता दामिनीला आवाज दिलेला असतो आणि पराग आता तिला खोटं नाटं सांगतो, कारण आता ही दामिनीचा विषय म्हणजे ती जे काही करायला गेली होती ते सगळं विसरावं आणि तो तिला सांगतो की आम्ही सावीला भेटायला आलो होतो, मला स्वप्न पडलं की सावी बरी झाली म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना करायला चाललो, त्याच घाईघाईमध्ये ती होती आणि त्याच्यामुळे तिचा धक्का तुम्हाला लागला असेल, म्हणजे त्याने तिथं सगळं ॲडजस्ट करून ठेवलेलं असतं. तर माता ही दामिनी बोलते की तुम्ही काही करा, तुमच्या ह्या फालतू वाढीवपणात मला काही इंटरेस्ट नाही आहे, जा देवळात जाऊन या, असं आता ती त्याला बोललेली आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण खरं तर तिला इंटरेस्टच नसतो, पण तिलासुद्धा कळलेलं नसतं की ती सावी म्हणून, आणि ती आता परागच्या बोलण्याला फसलेली असते. आता सावी आणि पराग म्हणजे दामिनी गेलेली असते आणि मग आता हे दोघे लवकरात लवकर बाहेर जायला निघतात. मग आता हे दोघे पळत असतात आणि आता मग हे त्यांच्या लोकेशनला निघालेले असतात, कारण त्यांना लवकरात लवकर त्या बाईला भेटायचं असतं. आता ते गाडीवर बोलत असतात. पराग बोलतो की तू जर दिसली असती तर मात्र आपला सगळा प्लॅन तो फ्लॉप झालेला असता आणि आपलं जे काही सगळं सत्य ते आता सगळं सत्य हे दामिनी पुढं आलेलं असतं. मग आता सावीला उलटीसारखं होत असतं, त्यामुळे ती आता परागला बोललेली असते की पराग मला कसं तरी होतंय, तू जरा गाडी थांबव, साईडला घे. आणि परागने आता गाडी साईडला घेतलेली असते आणि तिथे आता सावीला खूप अशा उलट्या होत असतात, म्हणजे तिला अजूनसुद्धा बरं वाटत नसतं आणि तिच्या उलट्या त्या होतच असतात. पण मित्रांनो आता आपल्याला असा ट्विस्ट पाहायला मिळणार की आता त्याच रोडने त्याच रस्त्याने धैर्यसुद्धा जात असतो. आता धैर्य फोनवर असतो, पण त्याला परागची गाडी दिसते आणि परागसुद्धा त्याला दिसलेला असतो आणि परागसोबत एक मुलगीसुद्धा त्याला दिसलेली असते. तो विचार करतो परागसोबत नक्की ही मुलगी कोण आहे, आणि सावी जेव्हा परागकडे येते तेव्हा सावीचा मात्र त्याला चेहरा दिसतो. आता त्याला चेहरा हा आरशातनं दिसतो, त्यामुळे तो असा विचार करतो ही सावी तर नाही ना, सावी कशी काय इकडे येईन, म्हणजे त्याने असा सुद्धा विचार केला असं सावी परागसोबत कशी काय येईन, सावी तर बाहेर येणार नाही. पण आता त्याला सावीचा तिथे भास होते असं त्याला वाटत असतं. पण आता त्याला म्हणजे कन्फर्मेशन काढण्यासाठी तो आता त्याने गाडी थांबवलेली असते आणि त्याला वाटतं की 100% सावीच आहे. आता त्याने तर गाडी थांबवलेली असते, पण सावीने मात्र आता ती धैर्याची गाडी ओळखलेली असते. तिला वाटतं म्हणजे तिला कळतं की हा धैर्यच आहे आणि धैर्याने आता गाडी थांबवली, त्यामुळे धैर्य आता पटकन तिकडे येणार आणि त्या दोघांना पकडेल असं आता तिला वाटलेलं असतं. धैर्याने गाडी थांबवलेली सुद्धा असते. तर सावी आता परागला बोलते की धैर्याची गाडी ही आपल्याला इथून लवकरच चटकायला लागेल. मग तिने आता
परागला लवकरात लवकर गाडी चालू करायला सांगितले असते आणि मग ते गाडीवर बसतात आणि मग आता त्यांनी परत कल्टी मारलेली असते. कारण धैर्य त्या रस्त्याने जात असतो आणि धैर्याने जर त्यांना पाहिलं तर मात्र आता सावीचं जे काही सत्य आहे ते सगळं धैर्यासमोर येईन आणि त्याचा आता खोटा खुलासा होईन आणि मात्र हे आता सावीला नको होतं. त्यामुळे आता हे दोघे तर ह्या दोघांनी तिथून कल्टी खाल्लेली आपल्याला पाहायला मिळते. आता हे दोघे तर निघून गेलेले असतात, पण धैर्याच्या मनातली शंका ही खरी असते. त्यामुळे त्याला काही चैन पडत नाही. त्याला वाटतं की ती सावीच होते आणि त्याला बघितलेली ही सावीच आहे. तर मात्र आता त्याने ते आता अवंतीला फोन केलेला असतो. तो अवंतीला फोन करतो आणि बोलतो की मला सावीला भेटायचं आहे म्हणून. आता त्याचा फोन आलेला असतो. त्यामुळे आता ही अवंती घाबरलेली असते. कारण आता धैर्य भाऊजीनं सगळं सत्य करणार. कारण त्याला काय सांगायचं हेच कळलं नसतं, म्हणजे ते काही तिला कळतच नसतं. पण मात्र आता सावीने आधीच रेकॉर्डिंग करून ठेवलेली असते. त्यामुळे आता इथे त्या दोघी वाचलेल्या असतात आणि त्यांनी मग आता ती रेकॉर्डिंग धैर्याला ऐकवलेली आपल्याला पाहायला मिळते. पण त्यानंतर आता आपल्याला खूप मोठा असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे सावी तर त्या बाईला भेटायला गेलेली, पण मात्र आता इकडे धैर्य घरात आलेला असतो आणि आता सावीच्या रूममध्ये रीना आणि अवंती ह्याच दोघी असतात. पण आता त्यांनासुद्धा वाटलेलं असतं आणि नीताने सुद्धा आता धैर्याला सावीच्या रूमकडे येताना पाहिलेलं असतं. आता ह्या तिघी काय करणार आहेत हे आता आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आता ही सावी त्या बाईच्या घरी आलेली असते आणि सावीने आता पोलिसांचा ड्रेस कोड घालून ती आता त्या बाईला भेटण्यासाठी आलेली असते. कारण आता जर पोलिसांचा अवतार घेतला, पोलिसांची कपडे घातली तरच ती बाई सत्य बोलणार, यासाठी आता हे सगळं सावीने केलेलं असतं. पण आता जेव्हा सावी त्या महिलेला भेटते तेव्हा मात्र आता सावीला तिथे पुन्हा चक्कर आलेली असते आणि ती आता तिथे बेशुद्ध झालेली असते. पण आता त्या बाईने आणि सगळ्या पोलिसांनी मिळून सावीला तिथनं हॉस्पिटलमध्ये नेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता सावीला हॉस्पिटलमध्ये नेलं आहे आणि आता तिच्यावर ट्रीटमेंट सुरू आहे आणि ही चक्कर तिला का आली हे आता हॉस्पिटलमध्ये कळलेलं असतं. कारण ही चक्कर तिला त्या विषामुळे आलेली असते हे तर आता डॉक्टरांना कळलं. त्यामुळे डॉक्टरांनी लगेच आता धैर्याला कॉल केलेला आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता धैर्य तर घरात आलेला असतो आणि तो रीनाला पाहतो. तिने तर सावीचे कपडे घातले, म्हणजे त्याला तिथे शंका येते की त्याने परागसोबत ज्या मुलीला पाहिलं ती मुलगी सावीच होती. आता त्याला तर ती शंका आलेलीच असते आणि त्याची शंका आता खरी ठरलेली असते. पण आता खूप मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. कारण आता सावीला कोणतरी विष देते, तिच्या जेवणात विष कालवते हे आता धैर्याला कळणार आहे. आता सावीला तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेली असते. तिथे तिच्या रिपोर्टमध्ये सुद्धा कळलेलं असतं की सावीला ही चक्कर विषामुळे आली आणि तिच्या पूर्ण शरीरात विषबाधा पसरलेली म्हणून. आता हे त्याला कळलेलं असतं. आता म्हणजे डॉक्टरांनी धैर्याला आता लगोलग बोलून घेतलं असतं. धैर्यसुद्धा हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो आणि त्याला जेव्हा कळतं की सावीच्या जेवणात विष कालवतं आहे आणि तिला विषामुळे चक्कर आली, तेव्हा मात्र त्याला खूप असा धक्का बसलेला असतो. कारण तो विचार करतो की आता ही सावीला विष कोण देणार आणि तिने फक्त सकाळपासून फक्त दूधच प्यायले आणि मग आता सावीची तो म्हणजे शुद्धीवर येण्याची वाट पाहत असतो. सावीला तो सगळं काय विचारतो, तू काही खाल्लं होतंस का? तेव्हा सावी त्याला खरं खरं सांगते की मी दूध प्यायलं होते आणि ते दूध पिल्यानंतरच मला उलट्या वगैरे चालू झाला, मला त्रास होत होता. त्यामुळे आता मग धैर्याला शंका आलेली असते की ते दूध त्याच्या आईने दिलं होतं आणि मात्र आता दामिनीच सगळं काही करते का, असं आता तिला तिथे शंका आलेली असते. आणि त्यास तिथे सावीने सुद्धा आता सगळं जे काही सत्य असतं ते आता तिथे धैर्याला सांगितलेलं असतं की दामिनी मॅडम मला विष खायला देत होतात आणि आता त्याचा साक्षीदार म्हणून आता हे नीता आणि अवंतीसुद्धा असतात. पण मात्र आता हॉस्पिटलमुळे आता सावी हॉस्पिटलमध्ये असल्यामुळेच या धैर्याला कळलेलं असतं की त्याच्या आईचा त्याच्यासमोर चेहरा खरा आलेला असतो. पण मात्र आता तो घरी जाऊन त्याच्या आईला जाब विचारेल का आणि तो खरंच या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवेल का, आणि त्याच्यासमोर तर आता एवढं मोठं सत्य आले. आणि ही गोष्ट आता घरीसुद्धा कळलेली की सावीच्या रिपोर्टमध्ये कळलं की सावीला कोणीतरी विषबाधा केलेली आणि ते विष तिच्या पूर्ण शरीरात मिसळल्यामुळेच सावीला अशी चक्कर वगैरे येते, तिला असा त्रास होतोय. त्यामुळे आता ही दामिनी तर थरथर कापते, तिच्या तर आता शिट्ट्या वाजणारच. पण आता धैर्य घरी येऊन काय करतोय आणि तिला जाब विचारतोय का हे आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार. त्यामुळे पुढील भाग पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.